हा दिसतोय चांगला. हो फुल मिक्स बघायला लागलाय सगळ्यात. रोडच ब्लॉक केला अख्खा, त्या साईडचा हायवेज ब्लॉक. जर समोर इथं मित्र बॅक साईडला डोंगर बघा. पावसाळ्यात सगळ्यात भारी वातावरण असतं. पावसाळ्यात इथं पूर्ण पाणी पडतं नाही बघा. खाली बघा. फुल जंगल टाईप आहे. चला मित्रांनो निघू आता. बाहेर जायचं गॅरेज पाशी. हवा आणि ऑइलिंग करून घेऊ. पप्पा तिथंच गेलेले. इथं थांबले. हवा आणि ऑइलिंग करून घेऊ आता. काय ऑइलिंग आहे माझी. ऑइलिंग हवा पण आहे. हवा ऑइल आहे. मागच सर्व्हिसिंग केली. मागच केली सर्व्हिसिंग. दोन वाजून 31 मिनिटं दाखवते पोचायला. 2 तास जरा. लो मिरर सेटिंग करके लेते बाय. हाँ चलो. 2-3 दिवस झाले मित्रांनो सिटीमध्ये गेलतो बाबांसोबत. ते वजन काटा घ्यायला नवीन. तर येताना काय असं झालं माहिती आहे का. येताना काय झालं माहिती आहे का तुम्हाला. माझ्या पुढं एक ॲक्टिव्ह होती. त्याच्यावर काकू आणि त्यांचा एक मुलगा होता. म्हणजे एक 8-10 वर्षाचा असेल तो माझ्याकडे ना कंटिन्युअसली बघत होता. कंटिन्युअस गाडी वगैरे बघत होता. माझ्याकडे बघत होता आणि हसलं वगैरे. नाही मी पण हसलं वगैरे. तर त्यांनी काय केलं, त्याच्या मम्मीचा फोन त्याच्याकडं होता. सो त्यांनी लगेच माझं इथं नाव बघितलं. आम्ही 1-2 वेळा सिग्नलला पण थांबलो होतो. तर त्यांनी माझं चॅनलचं नाव बघितलं गाडीवर राईट साईडला. तर त्यांनी लगेच यूट्यूबला लगेच त्यांनी हे केलं, म्हणजे नाव वगैरे टाकलं लगेच चॅनलचं. आणि व्हिडिओ वगैरे ऐकत होता. व्हिडिओ वगैरे बघत होता माझी. आणि गाड्यांच्या आवाजाने आवाज येत नव्हता. त्यामुळं तो व्हिडिओ पण बघत होता माझी कानापाशी असं जवळ धरून. आणि नंतर मग जाताना मला त्यांनी थंब केला. तर मी पण त्याला थंब केला आणि तो हसला. पण भारी वाटलं असं मला की त्याला आवडल्या माझे व्हिडिओ. आवडत होत्या एवढ्याने तो बघत होता. आणि ते पण जाता जाता रोडवर. भारी वाटलं मला खरंच. मी खूप भारी वाटलं ते त्याला असं बघून. मित्रांनो जो रिक्षामध्ये एक मुलगा आहे तो पण बघतोय गाडीकडं. लपू बघतोय. हे बघा चला. आता आपण एंटर करणार आहे चांदणी चौक. इथून दाखवतं 1 तास 22 मिनिटं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही.
पप्पांनी फुल गाडीची टंकी फुल करून टाकली आहे, त्यामुळं विषयीच कॉल आहे आपला. 1000मध्ये आपल्या गाडीची टंकी फुल होऊन जाते डायरेक्ट. आणि असं पण आपली गाडी हायवेला ॲव्हरेज पण जास्त देते, 70-72चा ॲव्हरेज देतेच आपल्या हायवेला. इकोवर चालवल्यावर जायचं, इकोवर. पुढचं ऐकून घ्या. अशी हे बघा आता मी पळवतोय गाडी बघा. आता इकोवर चालू का, अशी इकोवर आलं ग्रीन, सो मग 70-72 देते. ए काय रे माकडे, माझा भाऊ बा कसा बघतोय मला मागं. लेफ्ट. अरे कुठून जायचं आहे, हिंजवडी. हां काय झालं. आपल्या पुढं पण 2 रायडर आहेत, हे बघा तुम्हाला दाखवतो. पुढं गेले 2 रायडर. पप्पा पण ताणून गाडी पळवायला लागले. माझी 60 क्रॉस आहे. तरी चांगलीच गोष्ट आहे, उशिरा निघालो आहे, थंडीचा नाही निघालो. नाहीतर तोरणा किल्ल्यावर जाताना चांगलीच थंडीने करच केलता. बोटं पण हालत, बोटं आहेत का नाही ते पण कळत नव्हतं हाताला, एवढा बेकार थंडी होती. पप्पांना आता एक 4 व्हीलर कट मारून गेलेली. तर निवांत जाऊ द्या, घाई नाही आपल्याला काय. ओ भाई ब्लॉगर जीटी ब्रो, ब्लॉगर बघा. गाडी राव. हायवेला आहे ना, एक लक्षात ठेवायचं, तुम्हाला लेन चेंज करायचे असेल तर इंडिकेटर द्या. 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर, लेन चेंज करताना कधी इंडिकेटर देऊन लेन चेंज करा. तर काही जण असतात डायरेक्ट झुपूक सापागत वाकडं तिकडे फिरतात. हायवेला कसं मोठे ट्रक वगैरे असतात, भले मोठे बघा, हे कंट्रोल नाही होत त्यांना, ब्रेक वगैरे. 4 व्हीलरवाले पण असतात, सांगता येत नाही कोणाला कंट्रोल होईल नाही होईल. त्यामुळे एका लेनमध्ये चाला किंवा मग चेंज करायचे असेल तर इंडिकेटर द्या, सिम्पल. आत्ता आपण आलेलो आहे बालेवाडीमध्ये एंटर केले आत्ता आपण. आणि हा मित्रांनो, काल माझं होतं स्पोर्ट्स कॉम्पिटिशनचं प्राईज डिस्ट्रीब्युशन प्रोग्रॅम. त्याच्या डान्स प्राईज वगैरे आम्हाला दिले. आमच्या रायगड टीमचा 2nd नंबर आला ऑल गेम्समध्ये, रँक 2nd आहे आमची. व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, क्रिकेट, कबड्डी आणि रस्सीखेच, त्याला काय म्हणतो आपण, काही पण समजून घ्या, रस्सीखेच म्हणा. त्याच्यामध्ये सगळ्या ह्याच्यामध्ये पॉईंट्स टेबल आमचे 34मध्ये 2nd रँक आलेली आहे. आणि मेन म्हणजे खो खो कॅन्सल झाला, नाहीतर आम्ही 1st रँक आरामशीत मारला असतं. कारण की जरा कॉलेजचं पण प्रॉब्लेम होता, सुट्टी वगैरे नव्हती ने पुढं, त्यामुळं मग खो खो गेम कॅन्सल केला. नाही तर फिक्स 1st रँक फिक्स होती. त्यात आम्हाला काल ट्रॉफी वगैरे मिळाले, मेडल मिळाले 2nd ह्याचं. सो भारी वाटतं जरा. आणि असं पण माझ्याकडं 6 वर्षात असल्यापासून मी कराटे खेळायचो, स्टेट लेवल खेळलेलो आहे, गोल्ड आहे, सिल्वर आहे, आणि असे खूप सिल्वर मेडल आहेत माझ्याकडं. हे बघा हे ट्रकवाला बघा, असा आडवा घुसला डायरेक्ट. असं करू नका. इंडिकेटर देव, फिर राईट मारो. सो माझ्याकडं सर्टिफिकेट पण खूप आहेत कराटेचे, आणि मी कुस्ती पण खेळलेलो 1-2 मॅचेस. आणि काही प्रॉब्लेममुळं सगळे गेम्स मला सोडावे लागले पोटाच्या त्रासामुळं.
पण आता क्रिकेट पण खेळतो मी. ऑल गेम्स म्हणजे मी ऑलराऊंडर बोलू शकता तुम्ही. व्हॉलीबॉल, थ्रोबॉल, डॉज बॉल, क्रिकेट, कबड्डी. अरे दादांचा फोन पडला. ऑल गेम्स खेळता येतात मला. ऑलराऊंडर गाईज मी. मामूली आदमी नहीं है हम तो. हाँ, हलके में नहीं लेने का. कॉलेजकडनं 3 वर्ष मी इंटर कॉलेजकडनं क्रिकेट खेळलेलो आहे. पण सांगायची गोष्ट अशी की ही म्हणजे सांगायची गोष्टच नाही आहे. आम्ही एक मिनटं लेन चेंज करतो. चलो फिर से लेफ्ट इंडिकेटर दिए गाईज. हां, सांगायची गोष्ट नाही आहे की आम्ही फर्स्ट मॅचच हारलेलो आहे 3 वर्ष. पण हां, कारण की मी तरी उतरा गेममध्ये. तुम्ही जिका हारा हे प्रश्न, एक्सपिरियन्स घ्या. एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचा आहे. ह्याला कुठं नेत नाही, कारण की ह्याचा विषय असा आहे. तो विषय लयच विषय वेगळा आहे. ह्याचा हार्ड विषय. तो डायरेक्ट झोपतो गाडीवर पेंगतो. हां, त्यामुळे ह्याला कुठं नेत नाही. आता हे दमलं बिमलं मागं झोपणं झाली की डायरेक्ट झुडूप डायरेक्ट मागं झोपतं. त्यामुळे त्याला कुठं नेत नाही. आत्ता आहे लक्ष ठेवायला मागं मी. पुढं चाललेत, त्यामुळे ठीक आहे. कारण की पप्पा आधी जाऊन आलेत तिथं त्या मंदिरात, म्हणून आपण त्यांच्या मागं चाललोय. ते म्हणले तिथं चांगलं आहे ब्लॉग करायला तुला, नेचर वगैरे चांगलं आहे, प्राचीन मंदिर आहे, जास्त कोणाला माहिती नाही ते मंदिर. सो म्हणून चाललोय आपण. फुल खड्ड्यात घातलेली गाडी पप्पांनी. आत्ता आपण लागलोय देहू रोडच्या हायवेला लागलोय. आणि इथं फुल डिलाईट. इथं आपण एक 3-4 वेळा थांबलेलो आहे. 3-4 वेळा राईडला आलेलो आहे. 4 ते 5 वेळा जरा इथं आपण खायला वगैरे थांबलेलो आहे. आणि हा मित्रांनो नेक्स्ट मंथ. ओ बाय, फ्लाय बाय देऊन गेलेलं आहे गाईस तो आपल्याला. जाऊ दे, आता काय करणार. अयो पप्पा चालले त्याला फ्लाय बाय द्यायला. जाऊ द्या पप्पा, नका जाऊ. हो इकडं बघा गाईस. अरे भावाची टोपी कुठे गेली, काढली वाटतं. लेफ्ट. हे बघा 4 व्हीलरवाले अशा मंद असतात. लेफ्ट घ्यायचं इथून आपल्याला गाईस. ओके. इथं का थांबलो आता आपण. हा नाही, चला 1 तास 2 मिनटं. पुढून आहे लेफ्ट. पुढून लेफ्ट आहे. मग तिथून वडगाव, सरळ नायगाव, नाणे. टाईट उडून देऊ नको, एवढीच होती ती. याला काय डोकं आहे एवढीच आहे का नाही. डोकं आहे एवढीच असते बघा, कसं लाजतंय. डुकऱ्या बांधा तर रुमाल. हा चला थांबायचं. रुद्र भाऊला आता चष्मा घ्यायचा चाललंय वाटतं, म्हणून थांबले. गॉगल घ्यायचं रुद्र भाऊला, त्यामुळेच थांबलेत. चष्मा घ्यायचा का त्याला.
हँडसम. हा दिसतोय चांगला. त्यात कलर दुसरा हा आहे का? पॅटर्न थोडे लहान साईज चेअरला टाईट हां हां हां. दे इकडं जाऊ. तो घाल. नीट घाल. नाईटसाठी आहे की आपल्याकडं? नाईटसाठी आहे की आपल्याकडं? नाही नाही ब्राईटनेस जास्त हा चांगला आहे ना? सेक होल. हा आहे की सेम? माहिती आहे मला. माझ्याकडे आहे की तो. घरी आहे हा. हाच घ्या त्याला. तुला आवडलं का? हा बॅगमध्ये टाकू? हा ठेव. तो घाल ना तो. हां घालायला घेतलंय तुला. बॅगमध्ये घाल. वरती घाल. भाऊ फुल कन्नसने वागा लागलाय. सगळं मी त्याला काहीतरी बोललो. हा भाई मी गॉगल बिगलच लावलाय आता. हिरोगिरी शायनिंगला मारतो हा शाळेत. माझे सबस्क्रायबर आहेत, मित्र आहेत छोटे छोटे माझ्या शाळेतले. विचारतात तुझा दादा लय भारी दिसतो, लय हँडसम दिसतो, गाडी लय भारी दे दादाची. मग ह्यो फुल हवेत, तो फुल हवेत असतो. मग आपला दादा विषय का मग असं तसं बच्चन. माझ्या शाळेतले मॅडम पण आपले सबस्क्रायबर आहे. विषय सुट्टीच नाही, कोणालाच सुट्टी नाही. ह्याचे शाळेतल्या मित्रांची आई वगैरे पण विचारतात तुझा आता ब्लॉग करतो का? तेव्हा फिरायला जातो, ब्लॉग करतो. काकू गाडी बघत होत्या. परत बघत होत्या. भाई का असं मध्ये थांबलंय हायवे? भावा असं मध्ये थांबू नका रे भावांना. मागची एक तर स्पीडने येतात आणि अशी मध्ये थांबतात मंदाडगत. अरे ह्यानी गाडी आता आडवी घातलेली आहे गाईच. अगो बाबो केवढा मोठा कंटेनर या काय. रोडच ब्लॉक केला अख्खा. एका साईडचा हायवेच ब्लॉक केलेला आहे काही जणी. हे बघा अख्खा ब्लॉक. काय आता आपल्याला लागलेला आहे टोल नाका. भाई भाई तो फोर व्हीलर वाला बा कसला गेलाय. हो को 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 कसला टन मारतो तो इको वाला. वाढीवेच बाबा, एकूण एक वाढीव कार्यकर्ते सगळे रायडर आहेत तिथं आता. बजरंगबलीच्या नावावरनं आठवण आली. गाडीचं लिंबू मिरची बदलायची होती काल शनिवारचं बदलायचं असतं, बदलायची होती. दादा काय रे कसं आहेस मग दादा? दादा गाडी बघतोय. छोटे छोटे पण सबस्क्रायबर आहेत माझे. मी कॉलेजला आहे, तिथं शाळा आहे, कॉलेजमध्ये एकच जॉईंट आहे. सो त्यांनी पण मला सबस्क्राईब केलेले आहेत. फोटो काढले त्या दिवशी माझ्यासोबत.
एवढी भारी वाटलं ना मित्रांनो, काय सांगू तुम्हाला. आणि मी स्पोर्ट्स खेळत होतो, सगळ्यामध्ये मला चेअर करत होते काहीच. हे ब्लॉग ते बघत असतील तर खूप खूप धन्यवाद मित्रांनो. माझी छोटी फॅमिली एवढा मला सपोर्ट दिल्याबद्दल. प्रत्येक मॅचमध्ये मला प्रफुल्लदादा, एकच वादा प्रफुल्लदादा चेअर केल्याबद्दल. त्यात मुली पण होत्या, छोट्या बहिणी माझ्या, छोटी भावं. सगळ्यांना मनापासून धन्यवाद. पप्पा रायडर फुल गाडी पळवत आहेत मित्रांनो. माझा कालच्या पेपरमध्ये नाव आलेलं आहे माझं स्पोर्ट्समध्ये, नॅशनल स्टेट लेवल खेळाडू म्हणून. सो पुढारी पेपरमध्ये आलेलं आहे मला. तो पुढारी पेपर घ्यायचा आहे कालचा, नॅशनल प्लेअर. आणि माझं नाव म्हणजे पेपरमध्ये माझं नावाच्या जागी माझ्या पप्पांचं नाव टाकलेलं आहे. त्यामुळं खूपच चांगली गोष्ट आहे ही. पप्पांचं नाव मोठं केलं बघा, खरंच केलं. पप्पांचं नाव, माझं नाव प्रफुल्ल आणि पप्पांचं नाव प्रदीप आहे. तर प्रफुल्लच्या जागी प्रदीप झुंझुरके केलेलं आहे. त्यामुळं काय आता चांगली गोष्ट आहे. चला जाऊ द्या, पप्पांचं नाव रोशन केलं आहे मी. पेपरात नाव काढलं आहे, पुढारी पेपर. इथून लेफ्ट मारायचं आहे गाईस. साहिल खानावळ वगैरे हॉटेल आहेत तिथं. इथून लेफ्ट मारून लगेच राईट मारा. धोका हे बघा, क्रॉस केलेला आहे आत्ता पण. ट्विंग ट्विंग हॉर्न कसा आहे गाईच ट्रकचा. बरं झालं दादा, धन्यवाद आम्हाला जाऊन दिल्याबद्दल. हे बघा रेल्वे, कधी बघितली नसेल मी दाखवतोय तुम्हाला. बघितली का काहीच? झूम करून बघा रेल्वे बघा. जास्त कोणाला माहिती नाही आहे प्राचीन मंदिर महादेवाचं. सो आपण तिथेच चाललेले. उभं राहून हे का पुढून नाही ना त्या बघतात तिकडून? पुढून नाही ना? नाही माहिती, पण इकडनं दिसतं. वरती पुढे जाऊन काय माहित नाही. पुढनं मग असं पाण्याचा झरा वगैरे असतं तर असेल. चल. कोळवाडी गाव आहे लेफ्ट साईडला. कमान इथे पण आपल्याला जायचं सरळ. उंबरवाडी गाव लागलेलं आहे. ही म्हणजे इकडं आत आहे खूप. वा डोंगर बघा. अरे नीट तरी घे माकडे माझा व्हिडिओ. हा आता कसं आता राहिले फक्त 2 किलोमीटर. ओनली 2 किलोमीटर्स. येस, आता आपल्याला लागलेलं आहे जांभवली गाव. हे लास्ट गाव आहे. बोर्ड आहे जांभवली गाव. श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर जांभवली. योगेश भाई, ओ बापरे खराब रोड इथं. चला परत चांगला रोड लागला. नशीब. थोडासा चढ लागला फक्त. वा हे बघा, इथून धबधबा दाखवतो. हे बघा मित्रांनो, आलेलो आहे.
श्री क्षेत्र कोंडेश्वर मंदिर जांभवली. अरे वाह, वा काय क्लास मंदिर आहे. पावसाळ्यात तर कसलं भारी वाटत असेल हे बघा मित्रांनो. वरनं पाणी येताना, खाली तर मंदिर, इकडनं धबधबे. वा 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 वा. हे बघा हे मंदिर आहे. अरे वा, इथं गाडीला कुठेतरी प्लास्टिक बंदी गाडी तिथे पोचलेलो आहे आपण. दर सोमवारी इथं मित्रांनो जेवण वगैरे असतं. महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो. हे बघा, ते लिंबू सरबत वगैरे पण आहे प्यायला. हे मंदिर हे बघा मित्रांनो, मंदिराची बॅक साईडला डोंगर बघा. पावसाळ्यात सगळ्यात भारी वातावरण असतं पावसाळ्यात. तिथं पूर्ण पाणी पडताना हे बघा. हे बघा खाली बघा. वा, खरंच भारी, खरंच पावसाळ्यात यायला पण मित्रांनो. हे बघा, चल आपण चाललो मित्रांनो ट्रेकिंगला. कुंडात हात पाय धुवू नये. पुढे एक कोकण काढा म्हणून आहे. व्ह्यूला मस्त आहे तिथं. तिकडे चाललो आता आपण. फुल जंगल टाईप आहे. हा बघा, फुल जंगल. जंगलाच्या मधून रस्ता गेला.
हॅलो मित्रांनो, आता आपण चांदणी चौक क्रॉस करून आलो आहे कोच रोडला आणि आता एक 5 ते 10 मिनटात आपण जाऊ घरी. तर कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. चला मग भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये.